यात पवार कुटुंबामध्ये बैठका सुरूच आहेत. त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज. अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा भरण्याची तयारी सुरू. 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार. निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू. सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक. शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि प्रतिभा पवार यांची उपस्थिती. पार्थ पवार विद्याप्रतिष्ठानमध्ये विश्वस्त होण्याची शक्यता. गेल्या 10 दिवसात संपूर्ण पवार कुटुंबात कोणतीही राजकीय चर्चा नाही. सुनेत्रा काकींची खासदारकी कुणाला मिळेल याबाबत देखील चर्चा नाही. रोहित पवारांकडून स्पष्ट. पर्यंत दोन्ही परिवारामध्ये नाही तर पवार परिवार एकत्र म्हणून कुठेही राजकीय चर्चा तिथं झालेली नाही. 9 तारखेनंतर त्या बाबतीतली कुठेतरी सुरुवात होईल असं वाटतं. 10 तारखेला आम्ही सुनेत्रा पवारांची चर्चा करणार. राष्ट्रवादी विलिनीकरणावरती सुनेत्रा पवार निर्णय घेतील. सुनील तटकरेंकडून स्पष्ट. शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू. 10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू. रामदास कदम यांचं वक्तव्य गलिच्छ. आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा अधिकार आमचा. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. तुम्ही मातोश्री सोडली तेव्हा आम्ही कधी विचारलं नव्हतं. तटकरेंचा हल्लाबोल. दादांची राग विझली नव्हती तरी सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली अशी टीका रामदास कदम यांनी तटकरेंवर केली होती. त्यांचं जे गलिच्छ वक्तव्य आहे त्याबद्दल मी अधिक बोलू इच्छित नाही. आमच्या पक्षाचा निर्णय करण्याचा आमचा अधिकार आहे. आता त्यांनी मातोश्रीला का सोडलं, इतरांची का साथ धरली, तो त्यांचा प्रश्न. आम्ही कधी त्या बाबतीमध्ये कधी विचारलं नाही. तुमचा पक्ष काय निर्णय घेतो याच्याशी आम्हाला काय. फक्त सुनेत्रा पवारांचा शपथविधी लवकर होऊ नये इतकंच मत होतं. कुणावरती टीका केलेली नाही. संजय शिरसाट यांचं सुनील तटकरेंना प्रत्युत्तर. सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांना बघतो. पक्षाचं राष्ट्राध्यक्षपद देखील सुनेत्रा काकींनाच मिळालं पाहिजे. राष्ट्रवादीच्या राष्ट्राध्यक्षपदाबाबत रोहित पवार यांची प्रतिक्रिया. दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते, ती सुद्धा पोझिशन ही कुठेतरी सुनेत्रा काकींनाच मिळाली पाहिजे अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे. 10 तारखेचं प्रेझेंटेशन हे डिटेलमध्ये असणार. अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल सर्वांच्या मनात शंका. अपघातासंदर्भातील प्रश्न 10 तारखेला मांडणार. रोहित पवार यांची माहिती. 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल. दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल. दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण आणि अजितदादांच्या अपघाताबद्दल कुटुंबातील व्यक्तीनं बोलणं अधिक विश्वासार्ह. रोहित पवारांच्या बोलण्याकडे माझं देखील लक्ष. राऊतांची प्रतिक्रिया. विलिनीकरण, अजित पवारांचा अपघात याविषयी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीनं बोलणं हे अधिक विश्वासार्ह असेल. म्हणून ते जे काय बोलतात ते तुम्ही ऐका, मीही ऐकते.